ज्याला झिडकारलं तो अधिकारी बनला. झिडकारण्याचा अनुभव कुणालाच नको आहे. प्रत्येकाला वाटतं मला स्वीकारावं, माझं कौतुक करावं, माझी वाहवा करावी आणि माझ्यासाठी कोणीतरी पायघड्या घालाव्यात. आणि देवाकडे येण्यामागची आमची धारणा पण तीच होती का प्रभूकडे आल्यावर सगळ्या चांगल्या गोष्टी आम्हाला मिळतात. नाही हो, मिळतात त्या खरं आहेत. कसोटीतनं तर जावं लागतं का नाही, प्रश्नातनं जावं लागतं, नाकारल्या अवस्थेतनं जावं लागतं. पण पवित्र शास्त्र काय सांगतं, ज्याला त्याने झिडकारलं. आज तुम्ही झिडकारलेल्या अवस्थेमध्ये असाल, तुम्हाला चांगलं म्हणणारं कोणी नसेल, सगळ्यांच्या नजरा प्रश्नार्थक आणि तुच्छतेच्या नजरा तुमच्याकडे असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल इथं सगळं संपलेलं आहे. कदाचित ती तुमची परिस्थिती असेल, कदाचित ती तुमची बुद्धिमत्ता असेल, कदाचित तुमची सेवा ती असेल, कदाचित तुमच्या कुटुंबातल्या काही घटना, काही घडामोडी असतील, याच्यामुळे तुम्ही झिडकारले गेलेले असाल. मग असं समजू नका सगळं काही संपलेलं आहे. झिडकारलेल्या अवस्थेमध्ये विशेष करून देवाचं लक्ष तुमच्याकडे जातं. जास्त तुम्ही झिडकारलेल्या अवस्थेमध्ये असताना, नाकारलेल्या अवस्थेमध्ये असता, कधी कधी तुमची परिस्थिती एवढी खालावलेली असते ना, कोणी नातेवाईक तुमच्याकडे येत नाही, कोणी जवळचे लोक तुमच्याकडे येत नाही. तुमची गरिबी, तुमच्या कुटुंबाचं खराब झालेलं नाव, अपमानित जीवन, नोकरी घरामध्ये नाहीये, आजारपणानं खंगून गेलेला आहात, सगळ्या परिस्थितीमध्ये लाचारी, बेकारी आणि बेबसता तुमच्याकडे असते. प्रिया, तुम्हाला प्रश्न पडतो, या अवस्थेमध्ये माझं कुटुंब, माझं घर आणि मी स्वतः संपणार आहे का? मग काय जगामध्ये देवाने तुम्हाला संपण्यासाठी पाठवलं, लाचारी पत्करण्यासाठी पाठवलं, तुमचा अपमान व्हावा, तुमची निंदा व्हावी आणि तुम्ही जगामध्ये पराभूत जीवन जगावं, याच्यासाठी देवानं तुम्हाला पाठवलं का? ज्या देवाची तुम्ही सेवा करता, ज्याची तुम्ही उपासना करता, ज्याची तुम्ही आराधना करता, काय तो देव मूर्ती आहे का? त्या देवामध्ये जीव नाही का? त्याला भावना नाहीत का? शास्त्र तर सांगतं, प्रभू येशू ख्रिस्त लाजरस आणि मेलेला असताना तो रडला, त्याला भावना आहेत. लोंढा प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे चालत असताना पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं की येशूला त्यांना पाहून त्यांचा कळवळा आला. मग एवढा कळवळ्याचा देव तो काश अवस्थेमध्ये आम्हाला टाकतो.